गुर्बत तेरी चाहत तेरी क्यों सांझे की हीर तू मन्नत तेरी जन्नत गुर्बत तेरी चाहत तेरी क्यों सांझे की हीर तू मन्नत तेरी जन्नत। आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut ते ओपन करायचं आहे। CapCut ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपण एक व्हिडिओ दिला तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू, सिम्पली इथून ॲड करायचा आहे। तर इथून हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण सॉन्ग आणि लिरिक्स आणि बीट पण दिलेलं आहे, ते तुम्हाला थोडं समजून घ्यायचं कशावर बीट असतील त्या। तर पहिलं काय करायचं, हा व्हिडिओ ॲड केला त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली थोड्या अशा स्क्रोल करून येतो मग एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथून आपलं सॉन्ग आहे ते इथून ॲड होऊन जाईल। सॉन्ग ॲड झाल्यानंतर हे जे सॉन्ग आहे त्यावरती क्लिक करायचं, अशा खाली थोडं स्क्रोल करून बीटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं, सिम्पली लिरिक्स आपले त्यामध्येच आपण बीट दिले आहे ते तुम्हाला थोडं समजून घेतल्यानंतर ह्याचं जे बीट आहे ते तुम्हाला समजून जाईल। तर आपले हे जे पहिलं लिरिक्स येते तर इथे आपले लिरिक्स येते, ठीक आहे। इथून संपतं म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला एकदा टाईम सांगतो, ठीक आहे। इथं संपतं आपलं, ओके। पहिलं बीट म्हणजे 2 सेकंदाचा जो पुढचा टिंब आहे त्याच्या थोडं मागे इथून आपलं हे लिरिक्स संपतं आहे। तर इथून आपण एक ॲड वेट करूया, त्याच्यानंतर पुढचं लिरिक्स आपलं इथे संपतं आहे, ठीक आहे। इथे तर आपण इथून ॲड वेट करायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचं बीट बघायचं आपले कुठे, इथे। इथून हे लिरिक्स संपतं आहे तर इथून ॲड वेट करूया अशा पाय, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचं लिरिक्स बघा कुठं संपतं आहे, इथून संपते तर इथून ॲड बीट करूया, ठीक आहे। तर इथून अशा इथून आपले बीट होऊन जातील, ठीक आहे। अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर आता आपल्या काय करायचं, सिम्पली पहिल्या इंजूट यायचं आहे, इथून मॅक करायचं आहे, ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आता इथून फोटोज असेल इथून सिलेक्ट करायचं, अशा प्रकारे इथून ॲड करायचं, ठीक आहे। इथे तुम्हाला आता थोडं इथे समजून घ्यायचं, ठीक आहे, नीट, म्हणजे तुमचे जे फोटो आहे तिथून परफेक्ट बसून जाईल। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर ह्या ज्या फोटोची लेंथ आहे पहिल्या बीटपर्यंत ठेवायची, इथे आपण बीट दिलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर जेवढं तुम्हाला फोटो झूम करायचा तेवढा इथून करू शकता आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे एक ऑप्शन मिळून जाईल रिमूव्ह बीजीचा, त्यावरती क्लिक करायचं आहे, ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। अशा प्रकारे रिमूव्ह बॅकग्राऊंड होऊन जाईल। त्याच्यानंतर स्टोक्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपलं एक बॉक्स सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ते आपलं इथे तुम्ही बघू शकाल की सिम्पली सॉलिड स्टोकचा जो ऑप्शन आहे बॉक्स तो इथून सिलेक्ट करायचा, ठीक आहे। साईज आपल्या इथे 30 ठेवायची आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे अशा प्रकारे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून झूम करायचा आहे एवढा, जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा, ठीक आहे। म्हणजे हे लिरिक्स आपलं दिसलं पाहिजे इथे, ठीक आहे। अशा प्रकारे वर आलं तरी चालेल लिरिक्स, पण अशा वेळी ठेवा तुम्ही, ठीक आहे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली पहिल्या इंजूट यायचं आहे, इथे फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथे कीचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं, ते की द्यायची, ह्याच फोटोचे शेवट लिहून येते की द्यायची, ठीक आहे। पहिली की दिली तिथे यायचं अशा प्रकारे आणि हा जो फोटो आहे तो अशा वेळी खाली आणायचा, ठीक आहे। सिम्पली बोटाने स्क्रोल केल्यानंतर खाली जाईल। त्याच्यानंतर असं एक ॲनिमेशन येईल, हे ॲनिमेशन आल्यानंतर एकदम हा ग्राफचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि याशिवाय इथून एक ग्राफ सिलेक्ट करून द्यायचं आहे, ते आपलं थोडं लोड घेत आहे, ओके। ते तुम्हाला एक ग्राफ मिळून जाईल, इथून सिलेक्ट करून द्यायचा आहे राऊंड आउटचा, अशा वेळी सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। तर इथून हा ग्राफ आपला म्हणजे फोटो इथून परफेक्ट येत आहे। त्याच्यानंतर आता आपल्या यार सिम्पली हीच प्रोसेस आपल्या दुसऱ्या फोटोला, तिसऱ्या फोटोला, चौथ्या फोटोला इथून करत 5व्या फोटोपर्यंत आणायची। तर अजून एकदा तुम्हाला मी दाखवतो तर कसं ॲड करायचं, म्हणजे ज्यांना समजलं त्यांना समजून जाईल, ठीक आहे। आपला पहिला फोटो झाला इथे, त्याच्यानंतर दुसरा फोटो आपला म्हणजे दुसरी बीट इथून चालू होते, तर इथून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो इथून ॲड करायचा आहे, फोटो ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ असेल दुसऱ्या बीटपर्यंत ठेवायची, अशा वेळी इथून आणूया आपण इथे, ठीक आहे। इथून परफेक्ट बसला हा फोटो। त्याच्यानंतर आपल्या सिम्पली खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर रिमूव्ह बीजीवरती क्लिक करून द्यायचं आहे, ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं आहे, बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल अशा प्रकारे येते। त्याच्यानंतर सिम्पली स्टोकवरती क्लिक करून इथून मला सिम्पली एक स्टोक मिळून जाईल सॉलिड कलरचा, इथून म्हणजे सॉलिड कलर तेच आहे स्टोक, इथून सिलेक्ट करायचा, ठीक आहे। साईज आपल्याला 30 ठेवायची, इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही बघू शकाल की आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे। त्याच्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे, अशा वेळेस थोडं झूम करायचं, इथपर्यंत आणायचं, म्हणजे जिथून आपला परफेक्ट आहे इथून फोटो ठेवायचा, ठीक आहे।
इथं आपलं म्हणजे येत आहे लिरिक्स इथून परफेक्ट बसलेला आहे. ठीक आहे. फोटोतून येतं एकदा परफेक्ट झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली फोटोच्या पहिल्यांदा जिथून येते कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. फोटोच्या शेवटला जाऊन येते की द्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिली जी फोटोला की दिली तिथे येऊन हा फोटो खाली आणायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर ग्राफचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला राऊंड आउटचा जो ग्राफ आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकाल की आपला फोटो इथून अशाही येऊन जाईल. सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्याला केले. तिसऱ्या, चौथ्या आणि 5चा जो फोटो असेल त्याला करून घ्यायची. ते आपण आता सिम्पली तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे करायचं आहे ते. तर इथून सर्व फोटोला इथून करून घ्यायची. तर मी काय करतो सर्व फोटोला इथून करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व आपण फोटो इथून सेम प्रोसेसने केलेले आहेत. तर इथून मला काय करायचं आहे फोटो ॲड करताना म्हणजे लिरिक्स आपले हे मध्ये येते. तर मध्ये पण काय काय फोटो इथून ॲड करा. म्हणजे तिसरा फोटो मध्ये करायचा आहे ॲड, चौथा आणि 5वा सुद्धा मध्ये करायचा आहे. तर ठीक आहे. हे तिन्ही पुढचे जे फोटो असतील तिथून अशा वेळी तुम्हाला आहे ना मध्यभागी ॲड करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला क्रिएट होऊन जाईल आणि सिम्पली हा व्हिडिओ आपला इथे क्रिएट झाल्यानंतर आपल्या सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करू तर तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट